कर्नाटकात आलं की काय खायचं? बस इथं बस इथं. अरे बापरे. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे रविवार 8 तारीख महिना सप्टेंबर 2024. आज आम्ही सहकुटुंब जातोय देवदर्शनाला. पहाटे 5ची आमची नियोजित वेळ होती, पण 5:45 वाजलेत. अर्धा तास थोडा लेट झाला आहे, पण मस्त आम्ही प्रवास एन्जॉय करणार आहोत. आता आमचा प्रवास सुरू झाला आहे सोलापुरातून. माझ्यासोबत आमचे जवळचे एकदम डॉक्टर साहेब आहेत. मागे काकू, आई, पूजा आहे, जया वहिनी आहे, शरद भैया आहे आणि आमचा जबरदस्त लाडका सात्विक पण बसलेला आहे. सगळे कसं आहे, आता अंधार आहे त्यामुळे थोबाड दिसणार नाही माझं तुम्हाला. जरा उजेड झाल्यावर मी तुम्हाला भेटतो. आता आम्ही निघालोय, तुम्हाला सांगितलं. आता माझ्यासोबत सात्विक आहे. सात्विक हाय कर. हाय हाय. मस्त आम्ही चाललोय. कसं वाटलंय सात्विक? प्रवासामध्ये एक ब्रेक तर बनतंयच. आता आम्ही ब्रेक नाश्त्यासाठी घेतलाय. पूजाला थंडी वाजत आहे असं वाटतंय. या बसा म्हणा मन या बसा. नाश्ता जेवण आमचं चालू आहे. सात्विक पण आहे. सात्विक थंडी वाजली बाळा? थंडी काय खाणार आहे? नाश्ता तयार आहे. यो बाप रे. सुशीला कर्नाटकात आलं की काय खायचं? हे दे चमचा दे दोघीच्या मध्ये. आई काय खायले? हे बघा कर्नाटक. शेंगा शेंगा तळलेले शेंगा. टेस्ट कशी आहे? एक नंबर. नाश्त्याचा ब्रेक संपवून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे. मागे एन्जॉयमेंट चालू आहे. सात्विकची डॅन्स करत आहे सात्विक. ब्लॉक मध्ये सात्विकच येतात. मागं दोन्ही गावाचं डिस्कशन वेगळ्याच लेवलला आहे.
सात्विक काय झालं मम्मी हा पाणी थंड होतं पाणी कसं होतं ओ ह्याचे कपडे द्या. बस इथं. अरे बापरे. व्हिडिओ काढायचोय हा कसं ओ किती थंड. कसं कपडे घालू थंड होतं सात्विक कसं केलं चल बरं. कुठं आला आपण परशुरामचं डोंगर आहे ते परशुरामांचं बाण मारलेलं त्यांच्या आईला पाणी दिलं